प्रवेश आणि मृत्युंजय मंत्र हे शब्द, ह्या संकल्पना आपल्याला, आपल्या संस्कृतीला नवीन नाही. समजा ह्या दोन्ही संकल्पना आजच्या 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर अचानक खऱ्या ठरल्या तर 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 बोल तात्या. बाबा चमत्कार मोक्षधाम. तात्या 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 विंचू तात्या विंचू तात्या बाबा 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 बाबा. घाबरला, मला घाबरला. तात्या विंचूला सगळेच घाबरतात. बाबा चमत्कार. ओम भटसा, ओम भटसा. बघ मी आहे, मी तात्या. मृत्युंजय मंत्राची दीक्षा आज मी तुला दिली आणि तू आता अमर झालास. पण तात्या, या मंत्राचा उपयोग कसा करायचा हे एकदा नीट समजावून घे. सांगा. ज्या वेळेला तुला असं वाटेल की तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, त्यावेळेला तू एखाद्या सजीव किंवा निर्जीव व्यक्तीच्या छातीवर हात ठेवून याच मंत्राचा 3 वेळा उच्चार करायचास. किती वेळा? 3 वेळा. शाबास. म्हणजे काय होईल? तुझा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करेल. पण तात्या, लक्षात ठेव, फक्त मरतानाच या मंत्राचा उपयोग करता येईल. ध्यानात ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं, जर का तुला 2 भुवयांच्या मधोमध काही जबरदस्त आघात झाला तर मात्र या मंत्राचा उपयोग होणार नाही. जा, तुझं प्रत कल्याण असो. तू अमर झालायस. कुबड्या, कुबड्या. अरे मी 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 अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो. हे बघा, सगळ्यांना तयार राहायला सांगा. कोणत्याही क्षणी चोरी येईल. पोलीस तपास चालू आहे. तात्या बिंचूला शहरात थैमान घातलं असताना पोलीस गप्प नाहीयेत. आम्ही सगळीकडे सापळे लावलेले आहेत. गेले 6 महिने आम्ही हेच ऐकतोय. लहान लहान मुलांचे बळी जातात, स्त्रियांचे आबरू घेतले जाते. हे आणखी किती दिवस चालणार आहे? हे बघा, या क्षणी मी फक्त तुम्हाला एक आश्वासन देऊ शकतो. आश्वासन नको, कृती हवी. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तात्या विंचूची केस आम्ही एका हुशार पोलीस ऑफिसरवर सोपवलेली आहे. त्याचं नाव आहे सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. आणि आमची खात्री आहे की कोणत्याही क्षणी इन्स्पेक्टर महेश जाधव तात्या विंचूच्या अड्ड्यावर छापा घालतील. चल रे. इन्स्पेक्टर महेश आणि मला पकडणार. अरे आता साक्षात यम आला तरी त्याला हात हलवत परत जावं लागेल. मृत्युंजय मंत्र आहे आता माझ्याकडे. ओम भट स्वाहा. तात्या, हातात बेड्या पडल्यावर तुझ्या मृत्युंजय मंत्राचा काय उपयोग? जेल मंदी काय उंदरांवर वापरणार तो? ओम फट स्वाहा. मृत्युंजय मंत्राची चेष्टा करायची नाही. पण तात्या, मृत्युंजय मंत्र तर फक्त तुझ्याकडे आहे, आमच्याकडे काय?
बरोबर आहे. इथला माल हलवा दुसऱ्या अड्ड्यावर. ओम भट स्वाहा. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर्स. इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय. तात्या विंचूचा खेळ संपलेला आहे. त्याच्या साथीदाराला मी ताब्यात घेतलेला आहे आणि तात्या विंचूला मी स्वतः गोळी घालून ठार मारलेला आहे. तात्या विंचू मेला. तात्या विंचू इज डेड. आई भाकऱ्या करती. चला अर्धवटराव, चला जेवून घेऊया. बसा बसा अर्धवटराव, टेकून बसा. तुला काय सांगू आई, अगं दुकानात एक बी गिराईक नाही बघ. माश्या मारत बसलो होतो. बिअर बार टाकला असताना आहे तर रांगच लागली असती बघ. हो अर्धवटराव, आता आपण दोघं मिळून जेवून घेऊया. सुक्या भाजीची पातळ भाजी झालेली दिसती. हा गिळा आता गपचूप. जेवतोय की नाही कुठं म्हटलं. अरे चा, जेवण एवढं थंड आणि तू एवढी गरम का ग? हे आहे त्यो धनाजीराव आपला घर मालक. अरे 6 महिन्याचं भाडं थकले आपल्याकडं आणि त्याची तू थट्टा करतोस वय. आणि ते 4 लोकांसमोर. 4 माणसांसमोर नाही, बरीच माणसं होती. होय का नाही रे अर्धवटराव? हे बघ लक्षा, ह्या मोरा तू नीट नाही वागलास तर हिरीत उडी टाकून जीव देईन मी. सांगून ठेवते तुला. विहिरीत पाणी कुठे आहे? चुप. मी नाही उडी द्या. तुला आता. मस्करी करतो हे रे. मेले आई खाऊ. हा? अरे ह्या
घंटी वाजली म्हणजे गिराईक आलं, जायला पाहिजे बाबा. आता सुटलाच राहा पण मग ना गावते तुला काय ते. हा गिराईक आलं म्हणून वाचलो, नाही तर आपली घंटी वाजली असती काय. आलो 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 कोण हाय का नाही दुकानात? किती वेळा घंटी वाजवायची? आलो आलो बोंबल्याला काय. अहो मी आलोय ना, आता घंटी कशाला वाजवताय. चला काय पाहिजे ते सांगा. चला या 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 अर्धवटराव, बसा आरामशीर. बोला काय पाहिजे. ही आधी घ्या हं? आणि एवढं सामान द्या. हो देतो देतो. बोंबलती नुसती. 1 किलो साखर, हो. 5 किलो तुपाचा डबा. एवढं तूप खाऊ नका बाई, आणखी जाडा व्हाल. नाही म्हणजे काय आहे, तुपाचा डबा नाही असं म्हणतो. हे 5 किलो तूप. 1 बामची बाटली. नवऱ्याच्या डोक्याला लावायला काय लक्ष. काय? असा तावटपणा केला तर दुसऱ्या दुकानात जाईन मी, सांगून ठेवते. दुसऱ्या दुकानात काय मिळणार तुम्हाला. सगळं मिळते. सगळं मिळतंय. हो. मग नका जाऊ. अहो बाई चावटपणा सगळं हा करतोय, मी नाही करत आहे. हो हं. मला माहित आहे काय? कोण बोलतंय ते. हं? धनाजीरावाच्या सत्काराला होते मी. हा खाट्यावर बसला होता. हो. ए बाबा यांना सगळं माहिती आहे, चावटपणा करू नकोस. हा शहाणा मुलगा ना. आणखीन काय पाहिजे. 2 साबणाच्या वड्या. आज आंघोळ करणार वाटतं. काय माणूस आहे. ए आणती आधी इकडं. बाई, नको, आण म्हणते ना. नको, नको मला नको, तुझं नको, सामान. नको, दे नको, म्हणते ना. नको, ए नको, आणती नको, आधी. नको, अरे नको, कमळे, अगं काय झालं. त्याच्या तुझ्या लेकाला या बावल्याच्या तोंडून काय बी बरायचंय असं होय. होय रे, मी ये आ. मस्करी केली. मस्करी हे. असली गिऱ्हाईक घालवणार हा. आहे. ती आधी दे आधी इकडं. इकडे पाटील. काय पाहिजे ते पाठवून देते मी. पाठवून देते. पैशाचं मागणं बघू आणि एकदा माझ्या लेकाला माफ माफ कर. करा, माफ. तू सांगितलंस म्हणून माफ करते. हे घे आणि तुझ्या त्या लेकाला सांग ते बावल्याचं खोड बंद करायला. करेल, नाही तर एक बी गिऱ्हाईक येणार नाही तुमच्या दुकानात. हा ओ. झालं झालं समाधान तुझं. झालं झालं समाधान तुझं. हा? मुर्दा बशीला तुझा मेल या. म्या म्हणते तुला कसला नाद लागला राव या भावल्याचा. हा अगं ह्यो नाद नाही, ह्यो बोलक्या बावल्यांचा खेळ आहे. बोलक्या भावल्या. होय अगं आहे, माझ्या गुरुनं मला शिकवला. गुरु होय. कांचा गुरु. स्वामी रामदास पादे बुवा. जय पादे बुवा. असं होय. मला भेटून दे तुझा गुरु, जोड्याला मारते त्याला. ए माझ्या गुरुला असं काय बोलतीस. लय मोठा माणूस आहे तो. त्यांच्या बावल्यांचा खेळ अमेरिकेत होतोय. मी पॉप्युलर झाल्यावर मी बी अमेरिकेला जाणार. ए लक्ष आहे बघ, तू जा किंवा जाऊ नकस पण पहिलं तुझ्या त्या भावल्याला अमेरिकेला पाठव. अरे लय ताप दिलाय डोसक्याला. याला अमेरिकेला पाठव. अगं अमेरिकेतूनच एक बावला इथं येतोय. म्हणजे अगं तुझ्या भाचीचं पत्र आलंय. कुणाचं गौरीचं. होय. लक्ष्मीकांत तुझ्यासाठी मी एक बावला पाठवीत आहे. हा या बयाला कुठनं अवदास आठवली आणि म्हणावं. लिवलंय मामीला सांग थालीपीठ तयार करून ठेव. मी लवकरच भारतात येते. हा. गौरी परत येणार हाय कधी र. काय उद्याच तू इंडियात येतेस. गुड गुड गुड. कोणत्या फ्लाईटनी. अच्छा म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत तू पोहोचशील. ओके हे बघ मी तुला घ्यायला स्वतः पर्सनली एअरपोर्टवर येतोय. मग झालं. हा ओके सी टुमारो. टिल देन बॉर्न व्हॉयज. काय तात्या विंचू फाईल सर. अरे नुसती फाईल काय घेऊन आलाय. तुम्हाला मी इन्स्पेक्टर महेश जाधवांना घेऊन यायला सांगितलं होतं Yes, ना. sir. कुठे आहेत महेश जाधव. सर तुम्हाला घाटगे साहेबांनी बोलवले सर. ठेवून द्या. रिव्हॉल्वर ठेवून द्या. येस सर. कम ऑन. चला. मे आय कम इन सर. येस कम इन. गुड मॉर्निंग सर. हो इन्स्पेक्टर महेश जाधव. कॉंग्रॅच्युलेशन. तात्या विंचूचा खतमा केल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच सर. बस बस. थँक्यू सर. या वर्षीच्या राष्ट्रपती पदकासाठी डिपार्टमेंटनं तुझं नाव रेकमेंड केलंय. काय. थँक्यू सो मच सर. मी डिपार्टमेंटचा ऋणी आहे सर. आणि आपला सुद्धा. आपल्या मार्गदर्शनामुळे हे सगळं होऊ शकलं सर. अरे यात माझं काहीच नाही. सगळं तुझं डोकं आहे. तसं गेली कित्येक वर्ष मी मार्गदर्शन करतच होतो ना. तो तात्या विंचू आणि त्याचा साथीदार काय त्याचं नाव म्हणालास. कुबड्या खवीस सर. काय भयंकर नाव आहेत या लोकांची. तात्या विंचू काय कुबड्या खवीस काय. तात्या विंचू तर मेला. तो कुबड्या खवीस तो अर्धमेला झालाय सर. काही बोलला का. हो सर. बट सर मी त्याला बोलता केल्याशिवाय राहणार नाही. गुड गुड. म्हणजे तोपर्यंत ही फाईल क्लोज करता येणार नाही. क्लोज. आता तर खऱ्या अर्थाने ही फाईल
ओपन झाली आहे सर. राईट यू आर. एक्सक्यूज मी. एपीसी घाटगे. गुड मॉर्निंग सर. काय सर? येस सर. होय, मी उद्याच येऊन आपल्याला भेटतो सर, आपल्या ऑफिसमध्ये संध्याकाळी 5 वाजता. राईट हो सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. काहीतरी गुड न्यूज दिसते सर. मला प्रमोशन मिळालंय, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस. फॅन्टॅस्टिक. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. पोस्टिंग उद्या कळेल. उद्या साहेबांच्या बरोबर मीटिंग आहे 5 वाजता. आय सी. माय गॉड. काय झालं सर? अरे उद्या साहेबांच्या बरोबर मीटिंग आहे आणि मला तर एअरपोर्टवर जायचं होतं. एअरपोर्टवर? अरे माझी मुलगी गौरी उद्या येणार आहे अमेरिकेहून. उद्या संध्याकाळी 5 वाजता. सर तुमची काय हरकत नसेल तर मी त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करू शकतो. अरे पण तू तिला कसं काय ओळखणार? त्यांच्या नावाचा बोर्ड बनवीन सर. मिस गौरी घाटगे प्लीज. गुड गुड. अरे पण तुझ्या ड्युटीचं काय? सध्या मला एकच ड्युटी आहे सर. हं? कुबड्या खवीसला बोलत करायची. सांग तात्या विंचूचा दुसरा अड्डा कुठे आहे? सगळा माल कुठे लपून ठेवलाय? त्याचे आणखी साथीदार कोण आहेत? सांग. नाही सांगणार, नाही सांगणार, नाही सांगणार. विंचू घेतला तरी नाही सांगणार. लक्षात ठेव, याचा बदला ताता विंचू घेणार. इडियट. शिंदे सर, ह्या मूर्खाला ठाऊक नाही तात्या विंचू मेला. नाही, ताता विंचू मेला नाही. तो जिता आहे. त्याच्याजवळ मृत्युंजय मंत्र आहे. त्याला कोणीही मारू शकत. गौरी, दिसतात का ग तुझं डॅडी कुठे? नाही ग, इथे तर नाही. कमाल आहे तुझ्या डॅडींची. नक्की येतो म्हणून सांगितलं होतं ना? भलत्याच कुठल्या तरी मुलीला नाही ना घेऊन गेले ते. डोंट टॉक रिडिक्युलस. मला वाटतं डॅडींचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मी परत बघून येऊ का डॅडींना? नाही राहू दे. चावी दे. चावी? हा, गाडीची चावी. म्हणजे तू गाडी चालवणार? ऑफकोर्स, व्हाय नॉट. गेट इन गेट इन. चल 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 चल. मला कधी एकदा डॅडीना भेटेन असं झालंय. येस, आय कॅन ड्राइव्ह. अमेरिका नव्हे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 वाजले की मला आठवण करा. सॉरी सर. गॉड डॅम इट. स्टुपिड इडियट. डॅम इट यू. ओ मिस्टर, गाडी चालवताय की होडी चालवताय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. टर्निंगवर गाडी स्लो चालवायची असते, ठाऊक नाही तुम्हाला? अरे वा, चोर तो चोराणीवर शिरजोर. मॅडम तोंड सांभाळून बोला. अरे वा, हा तर आपल्यावरच जाफरायला लागलाय. मला अहो शट अप. ओ मिस्टर, तुमचं लायसन्स दाखवा. लायसन्स काय घेऊन बसलात? मला वेळ असताना तर चांगला इंगाच दाखवला असता तुम्हाला. मी कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? नाही, पण तुमचा फोन नंबर देऊन ठेवा, नंतर चौकशी करतो. ओके? तुम्ही आधी गाडीच्या बाहेर या. मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देते. तुम्ही काय मला पोलिसांच्या ताब्यात देणार? मला तुमच्याशी उचल घालायला अजिबात वेळ नाहीये. आलेलो आहे. अगं हा गेला. अगं थांबव. अगं त्याला सांग ना थांबायला. अगं त्याचा नंबर तरी नोट करून DLT 5165. नाही ग, DLB 6156. नाही ग, DLB 6156 अगं नाही. तू आणि डोकं फिरवू नको. गाडीत अगं, बसल. जाऊ दे. अगं, मी सांगते तुला, ऐक तर खरं माझं. डॅडी, 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 डॅडी. काय बाई साहेब? रामू, डॅडी कुठे आहेत? गौरी, गौरी. डॅडी. ओ माय स्वीट चाइल्ड, हाऊ आर यू? आय एम फाईन डॅडी. पण मी तुमच्यावर अतिशय रागवले. Good. तुम्ही मला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला का नाही आलात? ही सीमा आली म्हणून बरं झालं. गुड गुड. गुड गुड काय? माझी इतकी पंचायत झाली माहितीये. म्हणजे महेश नाही आला? आता हा कोण महेश? सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. त्याला पाठवलं होतं एअरपोर्टवर तुला रिसीव्ह करायला. डॅडी सीआयडी काय, साधा हवालदार सुद्धा आला नाही. आणि त्यात काय झालं माहितीये? एका गाडीवाल्याने आमच्या गाडीला जवळजवळ धडक हो, दिली. आणि वरून माझ्याशीच भांडायला लागला. इतका उर्मट आणि भांडखोर माणूस आयुष्यात पाहिला नाही कधी. अगं मग त्याच्या गाडीचा नंबर नाही का घ्यायचा? घेतलाय तर काय ग नंबर? BLD 5165. नाही नाही, DLB 6156. हो नाही ग, BLD एक 5165. मिनिट, मला टेलिफोन घेऊ द्या. ठीक आहे, पण मी तुला सांगते, मला भेटू दे. मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार हॅलो. नाही. मी महेश बोलतोय सर. हा बोल महेश. मी एअरपोर्टवर गेलो होतो, माझी चुकामुक झाली सर. अरे डोंट वरी महेश, गौरी घरी आली आहे.
सेफ अँड साऊंड. मोर साऊंड दॅन सेफ. तुमची पोस्टिंग झाली सर. हो, कुठे सर? श्रीरंगपूरला. विल मिस यू हिअर सर. एनिवे सर, कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. अँड विश यू ऑल द बेस्ट सर. या, बाय सर. बाय बाय. डॅडी आता तुम्ही श्रीरंगपूर बद्दल काय बोलत होता? अगं आता माझी बदली झाली आहे श्रीरंगपूरला ऑन प्रमोशन. वाव रिअली? येस, नाव आय हॅव बिकम SP. कॉंग्रॅच्युलेशन डॅडी. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन अंकल. थँक्यू. दॅट रिमाइंड्स मी, एक महत्वाचा टेलिफोन करायचा आहे. सीमा तुला माहितीये श्रीरंगपूरला ना माझी मामी राहते आणि माझा मामे भाऊ आहे ना लक्षा, त्याला बोलक्या बोलायचा फार छंद आहे. हो नाईस. आणि हो डॅडी, मी लक्षाला अमेरिकेहून एक बाहुला पाठवला होता. त्यांनी पत्रात काही लिहिलं का हो? नाही बुवा. नाही. सरप्राइझिंग. म्हणजे लक्षाला अजून तो भावला मिळालाय की नाही? अरे गेले 6 महिने हेच ऐकतोय. काय रे काय की आवडीशी माझं लगीन पक्क केलंय. केलं की? पण लगीन काय लावून देत नाही. लावणार. काय लावणार तू क्या? हे? माझ्याकडनं पैका घेताना काय वाटलं नाही होय तुला? बोंबलू नको, पैसे तर बोंबलू नको. लावणार. लावणार? औंदाच्या सीझन मध्ये तुझा आणि आवडीचा बार उडून देणार. शाबास. काय काळजी करू नको. हा. तंबाखू काढ. घे, खा तंबाखू खा. पण मला चुना लावू नगस. माझ्यावर विश्वास नाही बाई तुझा? अरे तू क्या, तुझ्यावर विश्वास आहे रे बाबा. आहे ना? तुझ्या पोरीचं काय? हे बघ, हा. आवडी माझ्या शब्दाच्या बाहेर अजिबात जायची नाही. घराबाहेर जाते त्याचं काय? हं? म्हणजे अरे आवडी लक्षाच्या नादी लागली या. हे बघ सख्या, माझ्या आवडीबद्दल हे असलं भलत असेल तर काय बी ऐकून घेणार नाही अरे मी. ऐच्यान सांगतो. काय आवडी रोज संध्याकाळी लक्षाला भेटायला जाते. हे साप खोट आहे. अरे बाबा तू काय झालं? तू आवडी चालली. आवडे, काय रे बाबा? कुठं निघालीस? वाई जरा देवळात जाऊन येते. हं. कंच्या देवळात ग? तिला काय करायचं रे म्हसोबा? हं? मसोबा. आवडे, याला मसोबा बनू नको. म्हसोबा नाही तर का रेडा म्हणू? एक कानपणात जास्त बोलीस तर अरे नको रे बाबा नग नको. तर नग. अगं, हा माझा होणारा जावई आहे आणि तुझा होणारा नवरा बी आहे. हो माझा नवरा होणार आहे. आहे. शी! माझा जीव गेला तर चालेल, पण मी याच्याशी लगीन करायची नाही. हं? का ग का? कारण पहिली गोष्ट म्हणजे यो हवालदार आहे. हं? मग काय झालं? मी हवालदार नाही. तुझ्या आईने कसं लगीन केलं माझ्या संगत? तेच तर. हं? त्याचाच तर तिला लई पस्तावा झाला होता. पस्तावा? बाबा हं? बाबा आई मरताना मला म्हणाली, काय म्हणाली? पोरी ग हं? कवारी राहिलीस तर चालेल, वय, वय. पण हवालदाराशी लगीन करू नको. मग काय वाण्याची लगीन कर म्हणाली? तिला काय करायची रे चोमड्या? मी चोमडा. बाबा मग? मी जाऊन येते हा देवळात. जा हं बाळ, लवकर परत ये. अरे जा काय आडव तिला आडव. कशाला? अरे कशाला काय? ती देवळात नाही अमराईत चालली या. अमराईत? होय, अमराईत कशाला? झाड मोजायला. हं? आवडे अरे काय नुसतं आवडे आवडे करतोयस? पुढे बोल की. मला काहीतरी होत. काय होतंय तरी काय तुला? काहीतरी होत. अरे मग असं बावल्याच्या आडून आडून कशाला बोलतोयस? जरा मर्दावानी समोर येऊन सांग की तुला काय होतंय ते. ओ डॅडी तुम्ही काय घाबरले हो मी? पण तुला एवढं घाबरायला काय झालं? अहो मी जगातल्या वेगवेगळ्या गुन्हेगारांची वर्णनं वाचत होते आणि तितक्यात तुम्ही आलात. आणि तुला वाटलं आला कुणी गुन्हेगार. कसं काय चाललाय तुझा प्रबंध? चालू आहे, पण डॅडी मला तुमची थोडी मदत हवी आहे. हा बोल, काय हवी आहे मदत? डॅडी, मी जगातल्या सगळ्या गुन्हेगारांच्या फायली चाळल्या, पण मला भारतात अजून एकही तशी केस सापडली नाही हो. त्यासाठी तू तात्या विंचूच्या केसचा स्टडी कर. अगं त्या एका केसवर तुझा अख्खा प्रबंध तयार होईल. तात्या विंचू अलीकडल्या काळातला भयंकर गुन्हेगार होता तो. होता? महेश जाधवनं मारला त्याला. मग मला त्याची माहिती कशी मिळणार? ऑफकोर्स CID इन्स्पेक्टर महेश जाधव तोच बघतोय ती केस. पण ते देतील मला ती फाईल? वाय डॉक्टर, मी सेडेटिव्ह दिलाय. शी विल बी ऑल राईट सून. नथिंग टू वरी अबाउट. थँक्यू डॉक्टर. यू आर वेलकम. गौरी बेटा, कशी आहेस आता? डॅडी, अगं तुझं नशीब थोर म्हणून त्या कुबड्या खवीसच्या तावडीतून वाचलीस. कुबड्या खवीस म्हणजे तो तात्या विंचूचा? हा, त्याचाच साथीदार. त्यानं तुला ओलीस धरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मग कुणी वाचवलं मला? इन्स्पेक्टर महेश जाधवनं. ओ गॉड, काय झालं? तो खतरूड माणूसच होता का माझ्या नशिबी? महेश जाधव खतरूड? मग त्याच्यासारखा उर्मट माणूस नाही पाहिला मी आयुष्यात. नुसती तात्या विंचू केस फाईल मागायला मी त्याच्याकडे गेले
तर एखाद्या झुरळासारखं उडवून लावलं त्यांनी मला. तुझा काहीतरी गैरसमज होतोय बेटा. अगं महेश जाधव सारखा उमद्या व्यक्तिमत्वाचा माणूस तुला शोधून सापडणार नाही. डॅडी, गैरसमज तुमचा होतोय. त्याच्यासारखा कळकट्ट माणूस Excuse मी me, sir. आयुष्यात गुड इव्हनिंग सर. अरे ये हाऊ इज शी नाव सर? मच बेटर. काय मॅडम, कशी काय तब्येत आपली? डॅडी, हाच तो माणूस एअरपोर्टच्या रस्त्यावर माझ्याशी भांडणारा. यू मीन महेश जाधव? अगं यानंच तुला वाचवलं कुबड्या खविष्या तावडीतून. म्हणजे तुम्ही महेश जाधव? ॲट युअर सर्व्हिस मॅडम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मग मी फाईल कोणाकडे मागितली? तो कळकट चेहऱ्याचा इन्स्पेक्टर कोण होता? आपण माझ्याविषयी बोलतात का? अगं हे तर इन्स्पेक्टर शिंदे. आणि ही तात्या विंचू केसची फाईल. ओह, थँक्यू सो मच. आता तर झालं ना तुझ्या मनासारखं. पण मला ही फाईल लवकरात लवकर परत हवी आहे.